नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीम प्रहार न्यूज मराठी। श्रीरामपूरच्या पाणी प्रश्नावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं असून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट शब्दात स्थानिक नेत्यांवर निशाणा साधला आहे। श्रीरामपूरच्या नेत्यांनी पाणी प्रश्नाचे फक्त राजकारण करून राजकीय पोळी भाजली, मात्र एमआयडीसीच्या विकासासाठी काहीही केले नाही, असा गंभीर आरोप पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे। बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी बोलताना विखे पाटील म्हणाले की आपण पालकमंत्री झाल्यापासून श्रीरामपूरला पाण्याची समस्या येऊ दिलेली नाही। श्रीरामपूरसह बेलापूर पर्यंतचा कालवा बंदिस्त केला जाणार असून यामुळे नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा होणार आहे। तसेच प्रवरा नदीतील बंधारे वर्षातून 2 वेळा भरून दिले जातात आणि शेतीसाठी पाट पाण्याचेही योग्य नियोजन करण्यात आले आहे। यामुळे पाणी प्रश्नावर केवळ राजकारण करणाऱ्यांचे पितळ उघडे पडल्याचा टोला विखे पाटील यांनी लगावला। 40 वर्षे आमदारकीसह विविध सत्तांचा उपभोग घेणाऱ्यांनी श्रीरामपूर तालुक्यासाठी नेमकं काय केले, एमआयडीसीचा विकास का झाला नाही, असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला। खंडगरी शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यात आला असून आकारी पडितांचा प्रश्नही लवकर सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। बेलापूर ऐनातपूत घरकुल योजना शासनाची असून गरिबांना घरे मिळणे हेच प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। घरकुल योजनेत अडथळे आणणाऱ्यांचा बंदोबस्त केला जाईल असा स्पष्ट इशाराही पालकमंत्र्यांनी दिला। एकीकडे पाणी प्रश्न, एमआयडीसीचा विकास आणि घरकुल योजना, तर दुसरीकडे राजकीय आरोप प्रत्यारोप। श्रीरामपूरच्या विकासाच्या मुद्द्यावर आता राजकारण थांबून काम होणार का, हा प्रश्न मात्र कायम आहे। आपण पाहत होतात भीम प्रहार न्यूज मराठी। अशाच ताज्या आणि थेट बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा। बातम्या पाहण्यासाठी भीम प्रहार न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।